आज मी तुम्हाला ना नेपाळचं खूप खतरनाक झाड दाखवणार आहे. आपण त्याला थोडस तरी हात लावलं ना तर असं वाटतं की आपल्याला एखादी गोम चावली म्हणून, आणि बिच्छू चावल्यासारखं खूप खतरनाक होतं. तर बाई मी रिस्क घेतेय तुमच्यासाठी. चला दाखवते. बऱ्याच दिवसापासून मी ते झाड शोधत होते, मला आज भेटलं ते झाड. तर हे ते झाड आहे, हे वालं, हे ते झाड आहे. आणि ह्याचा त्रास 2 दिवस जात नाही. ह्याला नेपाळमध्ये शिष्णू म्हणतात. रिस्क घेणार मी तुमच्यासाठी. फार भीती वाटते मला. माझी तर खरं हिंमत होत नाहीये, कारण की मला 2 दिवस ह्याचा त्रास सहन करावा लागेल. तर एक कपडा मला इथे भेटलेला आहे, त्या कपड्याने मी हे झाड तोडेल. कारण की मी रिस्क नाही घेऊ शकत बाई. मी हे थोडं थोडंच करतेय, कारण की खूप भयान त्रास होतोय. असं वाटतं की विंचू चावला हाताला, आणि जास्त लावलं की बारीक बारीक फोडी येतात. पण मी थोडस लावलेलं आहे, कारण की मी नाही त्रास सहन करू शकत. खूप डेंजर त्रास होतोय. का भर केला असं वाटतंय मला. असं वाटतं की डायरेक्ट एखादी विंचू चावला आपल्या हाताला. बोटाला पण लागलं माझे थोडस. आता हे जाणार नाही उद्यापर्यंत, असंच खाजू येणार आहे मला. हे असं पूर्ण लाल झालेलं आहे. तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओ मध्ये, थोडं थोडं दिसतंय. आता नंतर बारीक बारीक फोड्या येतील याला. हे फोड्या यायला सुरुवात झालेली याला. रिस्क घेतलं या संगीताने, रिस्क. थोडंसच लावलं होतं म्हणून मला थोडेसेच फोड्या आलेत, पण खूप भयान आग होत आहे. हे पाहे असं होतं. मला हे आमच्या नेपाळचं शिष्णूचं झाड कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.